व्यक्ती नसून विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आकार देणारा शिल्पकार असतो. ज्याप्रमाणे कुंभार ओल्या मातीला आकार देऊन सुंदरशी मूर्ती बनवतो, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ओळखून त्यांचा विकास करतात. शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, मेहनत, माणुसकी हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम शिक्षक करतात. चांगला विद्यार्थी घडला तर चांगला नागरिक घडतो, चांगला नागरिक घडला तर चांगला समाज घडतो, आणि जर चांगला समाज घडला तर सशक्त राष्ट्र घडते. म्हणूनच राष्ट्र निर्मितीत शिक्षकांचा वाटा अमूल्य असतो. आणि माझ्या आयुष्यातील असेच एक प्रेरणास्थान म्हणजे माझे आदरणीय शिक्षक श्री निलेश काका सर. सर आमचे प्रेरणास्थान आहे. सरांमुळेच आम्हाला शाळेची खरी गोडी लागली. सरांनी आम्हाला किती अभ्यास दिला तरी तो पूर्ण करावा असं वाटायचा, कारण की आम्हाला खात्री होती की सर आमच्यावर विश्वास ठेवतात. ते प्रत्येक वेळेस प्रत्येक उदाहरण देऊन आम्हाला समजून सांगत असत. आमच्यात बदल होतोय तेव्हा कळलं नाही, पण आज मागे होऊन पाहताना जाणवते की आम्ही जे काही शिकलो, आमच्यात जो काही बदल झाला ते आमच्या सरांमुळे. सरांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा हक्काचा वेळ सोडून आम्हाला दिला आणि रविवारी येऊन आमच्या मध्य स्पर्धा परीक्षेच्या तासिका घेतल्या आणि आम्हाला तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात दाखवले. आणि ज्यावेळेस आम्हाला बक्षीस म्हणून ट्रॉफी मिळाली त्याच वेळेस आमच्यापेक्षा जास्त आनंद सरांना झाला होता हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आजही सरांनी दिलेल्या सर्व सूचना, सर्व अडचणींवर केलेले मार्गदर्शन मला आठवते. ते फोनवर असो की प्रत्यक्ष, सर प्रत्येक गोष्ट इतके शांतपणे समजून सांगतात की ती गोष्ट कायम लक्षात राहते. कधी मला खूप कसल्यासारखे वाटले, खूप अस्वस्थ वाटले की मला सरांचा आवाज आठवतो आणि मनामध्ये सरांनी म्हटलेले सारखे एकच वाक्य घुमते, यस माय चाइल्ड. या शब्दातच मला नवीन ऊर्जा मिळते, नवीन उमेद मिळते. सरांनी आमची कधीच एकमेकांशी तुलना केली नाही, कधीच आम्हाला इतर विद्यार्थ्यांची स्पर्धा करायला शिकवली नाही. सर म्हणायचे, तुमची स्पर्धा वर्गातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, देशातल्या कुणाशीही नाही. तुमची स्पर्धा फक्त तुमच्या स्वतःची आहे. म्हणून चांगला अभ्यास करा. कालपेक्षा आज स्वतःला अधिक उदार सिद्ध करा. सर म्हणायचे, मी जे करतो ते तूही करू शकतोस, फक्त मेहनत कर. आज मी ज्या उंचीवर जाण्याचे स्वप्न पाहतो आहे ते माझ्या निलेश कातर सरांमुळे. सरांनी आम्हाला शिकवले की प्रत्येकाला समान संधी द्यावी, कुणालाही कमी लेखू नये. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी खास असतं. त्यांच्यामुळेच मी आज इथे उभा राहू शकतो, आत्मविश्वासाने बोलू शकतो आणि माझे विचार आणि जीवनातले आव्हाने सांगू शकतो. मित्रांनो, शिक्षक हे विद्यार्थ्याच्या आयुष्याचा दीपस्तंभ असतात आणि माझ्या जीवनाला दिशा देणारे, मला घडवणारे माझे शिक्षकच माझे खरे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. माझे शिक्षकच माझे खरे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. शिक्षकांचा महिमा मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण जेथे माझ्या मागे माझे सर उभे तेथे माझ्यासाठी सर्व मार्ग खुले असे मला वाटते. शेवटी मी इतकेच म्हणेल, मित्रांनो, शिक्षक फक्त धडे शिकवत नाही तर ते स्वप्न बघायलाही शिकवतात. ते फक्त चुका दाखवत नाही तर ते चुका सुधारून पुन्हा उभं राहण्याची ताकदही देतात. आज मी जे काय आहे, माझ्या जो आत्मविश्वास आहे, माझ्या डोळ्याची स्वप्न आहे, त्या सगळ्यांवर माझ्या शिक्षकांचे संस्कार आहे. सर म्हणतात की तुझी स्पर्धा कुणाशी नाही, तुझी स्पर्धा कालच्या स्वतःची आहे. हा एक विचार आयुष्य बदलायला पुरेसा असतो. मित्रांनो, झाडं पळतात तेव्हा ते झुकतं, झाडं पळतात तेव्हा ते झुकतं आणि शिक्षक मारतात म्हणून ते नम्र असतात. अशा येथे उपस्थित जीवन घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.